सरलाय, संधिकालही मागे पडलाय, पण रात्र झालेली नाही ही कासयावे. समुद्रकाठ किनाऱ्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या संथ हलक्या लाटा, गतकालीन आठवणींसारखं किनाऱ्यावरचा कुणी एक, सर्वत्र भरून राहिलेली एक स्थिरता, शांतपणा, चलबिचल नाही की मनाचं डुहुळणं नाही. बाहेरचं संगीत आणि आतलं संगीत एकजीव झालेलं. तो कुणी एक किनाऱ्यावरचा एका विराट चित्राचा न काढता येण्यासारखा अविभाज्य भाग झालेला आहे. शब्द मावळून गेलेले नाही, निर्गुण निराकार स्वरभावच तेवढा. हा यमन. मी खरेच दूर निघालो, तो येऊ नको ना मागे. पाऊल कुठेतरी वाजे, हृदयाचे तुटकी धागे. हे तुटलेपण, एकटेपण स्वरात आणणारा यमन.
किस किस को बताए जुदाई का सबब तू मुझसे तू मुझसे खफा है ज़माने ले गाने का मूड है यमन यमन हा कल्याण थाटात येणारा राग आहे. यमनमध्ये सर्व सूर असल्याने कलाकाराला प्रचंड स्वातंत्र्य मिळतं. हवं तसं भावविश्व तो साकारू शकतो. इथेच तारतम्याचं महत्त्व आहे.
आपल्याला काय मांडायचंय हे कलाकाराला नेमकं माहीत असावं लागतं. याला संपूर्ण राग असं म्हटलं जातं. यमनच्या नावाविषयी एक गोष्ट आहे. एक गुरुजी गात होते. त्यांच्या शिष्याने विचारलं, गुरुजी ये कौन सा राग है? भाव समाधीतल्या गुरुजींनी सांगितलं, बेटा ये मन है, हा यमन.
भारतीय अध्यात्मात वाणीचे चार प्रकार टप्पे सांगितलेले आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरी ही आपण बोलतो ती, व्यक्त, आकलन होणारी. तर परा ही अव्यक्त वाणी, जिथे बीज विचार, बीज चिंतन होतं ती वाणी, वैश्विक सत्तेशी अनुसंधान असणारी. कलाकाराला काही स्फुरलं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण या परावाणीच्या पातळीवर बोलत असतो. गायकाला गाणं दिसतं, चित्रकाराला चित्र ऐकू येतं, ते या परेच्या जाणीवर. बागेश्री. बागेश्री बद्दल किशोरी आमोणकरांचा असाच अनुभव आहे असं वाचनात आलं. तो विरहिणीचा सूर, ते आक्रंदन, विकल मन, कशानेही धक्का बसू शकेल इतकं दोलायमान झालेलं सगळंच असणं. किशोरीताईंना स्वतःच्या गाण्याचा साक्षात्कार बागेश्रीच्या सुरांचं चिंतन करताना झाला असं त्यांनी नमूद केलंय. बागेश्री हा बागीश्वरी या शब्दाचा अपभ्रंश आहे. याच्या पंचमावरून अजूनही विद्वानांच्यात मतभेद आहे, पण त्यानं बागेश्रीच्या सुरांना कुठेही उणेपणा येत नाही.
शब्द आणि संगीत या दोघात एक फार तरल सीमारेषा असते. शब्द जिथवर पोहोचतात तिथपासून त्यानंतर संगीत सुरू होतं असं मानलं जातं. आपल्या मराठीत एक फार मोठा कवी होऊन गेला, ज्ञानेश्वर. त्यानं शब्दांनाच संगीत केलं आणि संगीताच्या अंतिम बिंदूला शब्दात व्यक्त केलं. नादयोगामध्ये एक विलक्षण विचार मांडलेला आहे. तो असा आहे की रागाला चित्र असू शकेल का? शास्त्र सांगतं रागाला गंध असतो, रंग असतो, रागाचा स्वतःचा स्पर्श असतो आणि रागाची स्वतःची एक आकृती असते. आधुनिक विज्ञानानं या रागाच्या ध्वनिलहरी कागदावर अनुवादित करून पाहिल्या तेव्हा चकित करणारे निष्कर्ष निघाले. होय, रागाला चित्र असतं, त्या विशिष्ट सुरांच्या मांडणीतून तसंच चित्र दरवेळी उमटत राहतं. मेघरागाचं चित्र आहे, मंगळाचं चित्र आहे, मालकंसाचा ओझरता उल्लेख आहे. मालकंस पुस्तकांमधलं वर्णन वीर रसप्रधान राग असं केलेलं आहे. शारंग देवानं त्याच्या ग्रंथात म्हटलंय की हा राग वीर आणि अद्भुत रसांचा परिपोष करतो. मालकंसानं दगडाचंही पाणी होतं असं वर्णन आहे. जे मालकंसाच्या सुरांनी दगडाप्रमाणे हृदय असलेला कठीण माणूसही द्रवतो, त्याच्या मनाला बाजर फुटतो, अशासाठी हे वर्णन असणार. मालकंस हा भारतीय संगीतातला भारदस्त राग.
गाण्याची पद्धत होती. कदाचित मैफल रात्रभर चालत राहणं अपेक्षित असावं त्यावेळी. आता मात्र शेवट म्हणजे भैरवी असंच रूढ झालेलं आहे. भैरवीमध्ये एक टप्पा गातोय. टप्पा हा पंजाब राजस्थानात आलेली गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये तानाचे वेगवेगळे प्रकार येतात. हे संगीत आपल्याला आवडतं म्हणजे नक्की काय होतं? आपली उत्तरं फारच वरवरची आणि ढोबळ असतात. बरं वाटतं, मस्त वाटतं, छान वाटतं, मजा येते, इतपतच ना. फार तर आपल्याला आनंद होतो, पण म्हणजे काय होतं? कुठे होतो हा आनंद? हा प्रश्न इथेच थोपवत आपण जरा वेगळ्या मार्गाने जाऊ. संगीत ऐकताना आपण संगीतात बुडून गेलो असा वाक्प्रचार वापरतो. कशात तरी बुडून जाणे याचा अर्थ लय होणे, अस्तित्व नाहीसं होणे. आता संगीतामुळे कशाचं अस्तित्व नाहीसं झालं, कशाचा लय झाला? लयही होतो आणि आनंदही होतो. ही दोन विधानं आपल्याला एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन जातात. संगीत श्रवणात गाणारा आणि ऐकणारा, तो आणि मी असं काहीच शिल्लक उरलेलं नसतं. फक्त संगीताचंच सलग एकसंध असं अस्तित्व त्या ठिकाणी उरलेलं असतं. मन गळून गेलेलं असतं. भिन्नता, द्वैत, क्लेश, विचार, वासना ज्या ठिकाणी जन्म घेतात
ते मनच अस्तित्वहीन झालेलं असतं. कोणत्याही प्रयत्नांशिवाय फार सहज मनोलय म्हणजे मनाचा लय साधलेला असतो. अमन अशी अवस्था प्राप्त झालेली असते. मन हा खरा प्रश्न आहे, बाकी सगळे मनाचे उपप्रश्न आहेत असं तत्वज्ञान सांगतं. केवल आनंद म्हणजे मन नसण्याची स्थिती. म्हणूनच संगीताचं आध्यात्मिक साधनेत फार मोठं स्थान आहे. आणि त्यातही एक विशेष म्हणजे ही व्यक्तिगत बाब न राहता सगळ्या श्रवण समूहाचाच मनोलय होणं हा चमत्कार संगीत श्रवणात घडत असतो. सामूहिक ध्यानावस्थाच साधलेली असते. कोणताही राग, कोणतेही स्वर, काहीही असलं तरी अंतिम ध्येय तेच मनोलय. मनोलय हाच शिवाचा, ब्रह्माचा, सच्चित आनंदाचा प्रत्यय. तीच केवलावस्था. जब
वाट सरत आली, दूरचे दिवे दिसायला लागले. आता थांबायला हवं, जिथून आलो तिथेच परतायला हवं. त्या अनादी निराकार नाद स्वरूप परमशिवाच्या पायी लीन व्हायला हवं. पुन्हा एकदा तो परमशिव डोळे उघडेल आणि पुन्हा ही सृष्टी अस्तित्वात येईल. तोवर तरी या उगमातच विसर्जित व्हायला हवं. ऐकणारा आणि ऐकवणारा यांच्यात तादात्म्य संपूर्णपणे पाहून आम्हाला सप्तसुरांच्या सप्तस्वरांच्या दुथडी भरून लाटामध्ये तुम्ही डुंबवून जो कैवल्यानंद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. कलाकारांची ओळख करून देण्यासाठी मी आता ही संकल्पना मांडणारे दिग्दर्शन करणारे मिलिंद ओक यांना बोलवतो. फक्त मिलिंद ओकांना एक विनंती आहे, पुढल्या वेळेला भैरव ते भैरवी असा कार्यक्रम न आणता भैरव ते भैरव असा आणा. धन्यवाद. कलाकारांची ओळख करून देतो. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन करणारे आशिष मुजुमदार,
आशिषविषयी थोडंसं सांगतो. हा बेसिकली इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स आहे आणि पुण्यातला एक प्रसिद्ध विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये तो शिकवतो. आणि आत्ता त्यांचं सेमिस्टर ऐन रंगात असल्यामुळे खूपच कष्ट करून तो इथे आला आहे. त्याला माहिती नाही काय म्हणतात ते. व्हायोलिनवर साथ करत होते राजेंद्र भावे. राजेंद्र भावे MSCB मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत आणि ते व्हायोलिनही वाजवतात. पण दोन्ही कामं ते तितक्याच ताकदीने करतात हे आपण पाहिलंच आहे. तबल्यावर होते प्रसाद जोशी. पखवाजावर साथ करत होते प्रताप पाटील. आजच्या कार्यक्रमाचे निवेदक अभय पाटील. अभयविषयी मी काय सांगण्याची गरज नाही, कारण सकाळी अर्धा तास त्याच्याविषयी तुम्ही ऐकलेलं आहे. अमृता सुभाष. आज पॅरिसच्या या संमेलनानिमित्त आज अमृताचा हा पहिला कार्यक्रम होता. म्हणजे अमृताने निवेदन पहिल्यांदा केलं आहे. गिव्ह अ बिग हँड. थँक्यू व्हेरी मच. आजच्या कार्यक्रमातले गायक कलाकार दत्तप्रसाद रानडे, स्वरदा गोखले गोडबोले आणि पंडित विजय कोपरकर. आणखी 2 लोकांचे मी आभार मानू इच्छितो. हा जो ओमकार हा नॉर्मली आमच्या सेटचा एक भाग असतो, पण EMSला नॉर्मली मागे एक बॅकड्रॉप असेल असं कळल्यामुळे आम्ही तो ओम घेऊन आलो नाही. आज हे शक्य झालं पालो साहेबांमुळे. त्यांनी आयत्या वेळेला अक्षरशः इथे 10 मिनटं पण जास्तीच होतील, 3-4 मिनटात हे केलं. आणि कांबळे साहेबांना विशेष आभार. त्यांनी अक्षरशः आयत्या वेळेला सगळ्यांसमोर खरं सांगायला हरकत नाही, त्यांनी मला जस्ट सांगितलं होतं की तिची संकल्पना मला सांग. शेवटी इतकी गडबड झाली की ती माझी सांगायची राहिली. त्यामुळे पहिले 1-2 राग त्यांनी अंदाज घेतला काय चाललंय ते, आणि 3ऱ्या रागाला ते आत आले आणि त्यांनी हे चित्र काढलं. आउटस्टँडिंग. थँक्यू. आणि सर्वात शेवटी मी सर्व EMSच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानेन की खूप कष्टाने आम्ही इथे आलो, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. श्री राजगुरू, सौ राजगुरू आणि बाकी सगळेच, म्हणजे नो स्पेसिफिक नेम्स काही नाहीत. आणि आमचे अनिल नेने, ते आमचे लंडनचे मित्र, त्यांनी पहिल्यांदा हा कार्यक्रम राजगुरू सरांना सुचवला की आम्ही लंडनमध्ये हा कार्यक्रम केला होता. तेव्हापासनं ते म्हणत होते की तू पॅरिसला कर असं मला वाटतंय. म्हटलं माझी करायला हरकत नाही, पण बोलवलं तर नक्की करेन. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आम्हालाही खूप मजा आली, तुम्हालाही आली असेल. धन्यवाद. पाण्याची सुविधा नाही, घरामध्ये लाईट नाही, बकरी, कुत्रे, मांजरी, डुकरं यांच्या बरोबरीनं जगणारी ही आपलीच माणसं. शाळेमध्ये जाण्यासाठी इतर घरातली मुलं जेव्हा बाहेर पडतात तेव्हा काही मुलं बालमजुरीला बाहेर पडलेली असतात. हे विमान आहेत आणि त्याच्या जोडीला आपण पाहतो की औषधाची वाट पाहत असलेली
2 लाखावर HIV बाधित बालकं सुद्धा औषधांची वाट पाहत आहेत. कितीतरी जणांना आयुष्यातले वेगवेगळे पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्या इथे मिळत नाही. एकीकडे मोठ्या शहरांमधली संस्कृती आहे, डान्स बार्स आहेत, वेगवेगळी आधुनिक मनोरंजनाची साधनं आहेत, आणि या सगळ्या विषम परिस्थितीचा सामना करण्यासाठी 20 वर्षांपूर्वी एक आशेचा किरण उभा राहिला, आणि तो म्हणजे स्नेहाल. युरोपियन मराठी संमेलन हे अतिशय सुरेख झालं आणि ऑर्गनायझर्सनी बरीच काळजी घेतली होती आणि लोकांची खूप सोय बघितली. उत्तम दर्जाचे कार्यक्रम झाले. भैरव ते भैरव हा कार्यक्रम अप्रतिम झाला. लोकांच्या टाळ्यांवरून तुम्हालाही कळलं असेल की किती त्याला रिस्पॉन्स मिळाला. नाही, ह्यांच्या त्या गोष्टी ऑलरेडी ठरलेल्या असतात असं मला वाटतं. आपल्याला तसं चॉईस असतो का नाही मला माहीत नाही, पण जिथं झालं नसेल तिथंच ते धरलं केलं जातं, पुढच्या गेलं जातं. आम्ही या संमेलन यशस्वी व्हावं म्हणून अगदी जीवापाड कष्ट केले आणि आलेल्या लोकांना त्याच्यातून आनंद आणि समाधान मिळालं असेल एवढीच अपेक्षा आहे. आमचा सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की पॅरिसमध्ये मराठी माणसं अजिबात नाहीत. आम्ही जेमतेम 2-4 लोक आहोत. त्यामुळे मदतीची अपेक्षा करून आम्ही खूप मोठे प्लॅन्स आखले आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप कष्ट करायला लागले आणि मदत मिळाली, पण ती खूप शेवटी मिळाली. त्याच्यामध्ये प्रश्न मदत मिळाली, फायनान्शियल मदत मिळाली ती आपल्या इंडियन इंडस्ट्रियलिस्टकडून आणि इथे लोकल लोकांनी आम्हाला मदत केली, पण ते थोडंसं सगळं कमी पडलं असं वाटतंय. पण पुढच्या वेळेस अरेंज करताना असं काही करायचं असेल तर आधी विचार करायला पाहिजे की आपल्याला किती कष्ट देता येत आहेत, आपल्याला किती फंड्स देता येत आहेत, ह्याची आधी आपण तयारी करून मगच अरेंज करायला पाहिजे. आमचं कदाचित उलटं झालं की आम्ही खूप मोठी स्वप्न पाहिली आणि त्याच्यानंतर ती रिअलाईज करण्याकरता आपल्याकडे किती मदत आहे आणि किती फंड्स आहेत आणि किती आपली परिस्थिती कशी आहे ह्याचा विचार आम्ही आधी करायला पाहिजे होता. पण अर्थात आम्ही ते सगळं नंतर भरून काढलं आणि आम्हाला असं वाटतंय की आमच्यातर्फे तरी हा कार्यक्रम छान झालेला आहे आणि आलेल्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद खूप चांगला दिला आणि त्यांनी सगळ्यांनी असं सांगितलं आहे की दिस वॉज द बेस्ट युरोपियन मराठी संमेलन ऑफ द लास्ट 7वं आमचं संमेलन. वन ऑफ द बेस्ट इज दिस वन आणि हे आम्हाला अगदी सार्थक झालं असं आम्हाला वाटतं. हो, आनंद वाटतोच. खूप समाधान वाटतंय की संमेलन संपलं आणि व्यवस्थित संपलं. बारक्यासारख्या गोष्टी इकडे तिकडे होतात परंतु त्या नैसर्गिक आहेत असं वाटतं. महत्त्वाची अडचण म्हणजे अशी की आपण मराठी माणसं जरा जवळ यायला घाबरतो. कदाचित एकमेकांच्याबद्दल संशयीसुद्धा असतात, परंतु आमची जी टीम जमली या आमच्या टीमनी खूपच एकमेकांच्यावरती विश्वास ठेवून काम केलं आणि त्याचा अतिशय महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा त्याचा अतिशय उत्तम उत्तर मिळालं. त्याचं उत्तम म्हणजे काय म्हणायचं, त्याचा फायदा फार झाला
आणि असंच पुढे चालू ठेवावं महाराष्ट्र मंडळाने असं मला वाटतं. कारण शेवटी आपण मराठी माणसं फारसं एकत्र येत नाही. जर मराठी माणसं एकत्र आली तर आपण मराठी आहोत याचासुद्धा अभिमान वाटायला लागेल. या संमेलनाचा हेतू युरोपातले मराठी एकत्र करायचे आणि कधीतरी दर 2 वर्षांनी होतातच, तेव्हा हे 7वं संमेलन आहे, खंड पडू द्यायचा नाही. आणि मराठी मंडळी जी आहेत युरोपातली त्यांना एकत्र आणून एक भावना निर्माण करायची की आपण आपला काहीतरी संबंध आहे, आपण मराठी आहोत आणि आपण विश्वाचे मराठी आहोत. आपण एकत्र राहून एक साखळी तयार करू शकतो या जगात मराठी लोकांची. आणि तसं नाही केलं तर पुढल्या 10-20 वर्षात आपण म्हणजे मराठी आहोत हे सुद्धा विसरून जाईल. आत्ता आम्हाला अमेरिकेतले काही तरुण पोरं भेटली, त्यांना मराठी आहे म्हणजे काय हे सुद्धा ऐकून घ्यायची इच्छा नव्हती. ते आम्ही अमेरिकन आहोत, आमचे आईवडील काहीतरी हिंदुस्थानात होते आणि म्हणे मराठी होते, एवढंच. परंतु मला असं वाटतं की एकत्र येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने पुढचं जे संमेलन आहे त्यांनी आणखीन जोरात प्रयत्न करावा. युरोपमधल्या भारतीयांनी एकत्र यावं याच्यासाठी आमचे खूप प्रयत्न चालू आहेत. आमचे दुसऱ्या काही असोसिएशन्स आहेत, मंडळं आहेत, त्या ठिकाणी काही प्रोफेशनल्स एकत्र येतात, काही आर्टिस्ट एकत्र येतात, काही शिक्षक एकत्र येतात, वेगवेगळे आहेत आणि या सगळ्यांना एकत्र आणण्याचा एक प्रयत्न चालू आहे. परंतु हा जो प्रयत्न आहे तर हा खूप अवघड आणि मोठा प्रयत्न आहे आणि लांबडा प्रयत्न आहे. बघू जेवढं यश मिळेल तेवढं. शाश्वत विकास ही भूमिका का ठेवली याचं खरं कारण असं की आपण नीट विचार करत नाही आहोत. पण खरोखर जर शाश्वत विकासाकडे गेलो नाही, म्हणजे आपण आत्तापासून प्रयत्न केले नाहीत, तर पुढल्या 20 वर्षातच एकदम थांबायची वेळ येईल. आणि नुसतं थांबायचं म्हणजे देअर वुड बी नो रिटर्न. आत्ता निदान आपण शाश्वत विकासाच्या दृष्टीने चाललेली प्रगती बदलून पुढे जाता येईल आणि निवडता येईल. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की आत्ता जी काय प्रगती म्हणण्यापेक्षा आत्ता जे काय चालू आहेत घटना या इतक्या वेगवान चालू आहेत की काळसुद्धा त्याची तितक्या वेगात जात नाही आहे. आणि जर काळ तितक्या वेगात जात नसेल तर उद्याला काळ सापडणार नाही आहे ते बंद करण्यासाठी. ही जी प्रगती आहे आणि हे जे काय चाललं आहे हे आपल्या डोक्यावरती येऊन बसेल. आज साधं उदाहरण घ्या, ज्याच्याकडे सायकल आहे तो म्हणतो मला दुचाकी मिळाली, फटफटी मिळाली, मी फटफटी चालवतो. जो फटफटी मिळाली तो म्हणतो मी गाडी चालवतो. जो गाडी मिळाली तो म्हणतो मी फर्स्ट क्लास गाडी घेतो. आणि जो फर्स्ट क्लास गाडी त्याची शक्यता असते तो हल्ली विमानं घेतो आणि विमानाने हिंडतो. तो म्हणतो मी धंदेवाला आहे, मी विमानाने हिंडतो. पण हे सगळेच जण कोणत्याही परिस्थितीत आपण पोल्युशन, आपण काय वातावरणाचं विदूषण कसं कमी करू याचा विचारच करत नाही. आणि याचा विचार करण्याची अत्यंत जरुरी आहे. जर ते करत नसतील तर आपण त्यांना करायला लावलं पाहिजे. आणि उद्याची जी आहे उद्याची काय म्हणायचं त्याला क्रांती आहे ती आपल्याला रिफॉर्म्समधनं करायची आहे, रेव्होल्युशनमधनं करायची नाही आहे. पण जर रिफॉर्म्स लोक शिकत नसतील तर रेव्होल्युशन त्यांचा नाश करेल. युरोपियन महाराष्ट्रीयन संमेलन ह्याच्याविषयी आत्मीयता वाटली, कारण छोटं असल्यामुळे आणि पर्सनल टच खूप वाढला त्याच्यात. परत नवीन काही विकास योजना समजल्या आणि नवीन व्ह्यू पॉईंट्स कळले लोकांचे की इंडियामध्ये काय चाललेलं आहे सध्या. आणि त्याच्यामुळे खूप आनंद आहे. आयोजन म्हणताय तुम्ही, म्हणजे हो अनेक संमेलनं अटेंड केली आहेत, पण ती बहुतेक सगळी अमेरिकेतली असल्यामुळे त्याचा गंध निराळा आणि ह्याचा सुगंध निराळा असं मी म्हणेन. कार्यक्रमाचा सगळा वेळ अतिशय आनंदात आणि मजेत गेला. लहान असल्यामुळे जवळीक जास्त वाटली. कार्यक्रम त्यांनी सिलेक्ट जे केलेले होते ते अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे होते. प्रत्येक कार्यक्रम सगळ्यांनीच मनापासून केला आणि त्यामुळे आणखीन आनंद झाला.
एवढ्या छोट्याशा मनुष्यबळावर एवढा कार्यक्रम आखायचा ह्याला सुद्धा एक धैर्य लागतं. ते या मंडळींनी अतिशय उत्कृष्ट रीतीने दाखवून दिले.